नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये। आज आपण बघणार आहेत पंचकोनी गळा। हे बघा, मी आता ब्लाऊजला आणि अस्तरला पिना लावून घेत आहे, कारण पिना लावल्याने काय होतं, आपला कपडा सरकत नाही, मागे पुढे होत नाही, जसं आहे तसं आपल्याला शिवता येतं। आता मी पिना लावून मशीनवरती गळा शिवून घेत आहे, स्टिच करत आहे। बघा, थोडंसं हात ठेवून कपडा व्यवस्थित ठेवायचा आणि जिथे जिथे असा शेप येतो तिथे तिथे मशीन थोडीशी दाबून कपडा सरकवायचा। आता परत वरती मी शिवत घेत आहे। हातांनी कपडा थोडंसं हे करायचं, दाब ठेवायचा कपड्याचा। बघू शकता तुम्ही, आपला पंचकोनी गळा शिवणं झालेला आहे जवळपास मागच्या साईडचा। आता मी खालच्या साईडची पण हे शिवून घेत आहे। खालून एक शिलाई मारायची कपड्याला आणि आपल्याला त्याला नंतर पलटी मारायचं आहे। कपड्याला थोडंसं हात ठेवला ना का कपडा मागे पुढे होत नाही, म्हणजे आपलं शिवण व्यवस्थित होतं। हे बघा, मागची साईड आपली स्टिचिंग झालेली आहे। आपण आता कपड्याला पलटी मारून घेणार आहे। गळा कट करून घ्यायचा आणि थोडे थोडे कट लावायचे मग मध्ये गळ्याला। त्याच्यामुळे काय होतं, गळा पलटी केला ना की आपला गळा व्यवस्थित शिवण्यामध्ये येतो। बघा, आता मी थोडे थोडे छोटे छोटे कट लावते मध्ये। हे कट लावल्याने काय होतं ना, फिनिशिंग छान येते नंतर आपण जेव्हा गळ्याला पलटी मारतो तेव्हा। पण कसं करायचं, हळूहळू कट मारायची, कैची समोर नाही जास्त जाऊ द्यायची। एखाद्या वेळेस कसं होतं, आपण नवीन असेल ना तर कपडा कट होऊ शकतो। आता झालेला आहे आपलं मागच्या साईडने शिवून। आता आपण समोरच्या साईडने परत त्याला पलटी मारलेली आहे आणि पलटी मारून आपण स्टिच करून घेऊ। हे बघा, मी आता वरतून स्टिच मारत शिवत घेत आहे ब्लाऊजला। खूप छान गळा होणार आहे आपला पंचकोनी। तुम्ही जरी नवीन असले तरी तुम्ही माझा व्हिडिओ बघून एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता। मी तुम्हाला एक एक पार्ट दाखवत आहे। सुरुवातीला मी गोल गळा दाखवला तुम्हाला, मध्ये एक वेळेस मटका गळा पण दाखवला होता आणि आता मी तुम्हाला पंचकोनी गळा दाखवत आहे। आणि नंतर आपण परत डिझाइन गळे शिकणार आहोत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी पण यूट्यूबला नवीनच आहे, पण तुमचं इतकं छान मला सपोर्ट मिळतो आहे, त्याच्यामुळे मला पण इंटरेस्ट येतो की आपण पण नवीन नवीन व्हिडिओ काढायला पाहिजे। आणि तुम्हाला पण शिवणकाम थोडंफार जरी जमत असेल तरी तुम्ही ब्लाऊज शिवा आणि इतरांना पण शिकवा। आता हे कसं, यूट्यूब म्हणजे खूप मस्त आपल्याला हे आहे की आपण दुसऱ्यांना आपलं नॉलेज देऊ शकतो। हे बघा, आता हे आपल्याला टक्स मारायचे आहेत मागचे। तर अर्धा इंच घ्यायचं आणि अर्धा इंचावरनं वरती 4 इंचपर्यंत टक्स मारायचं। हे टक्समुळे पण ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, मागची साईड खूप छान बसते। नाही तर ब्लाऊज उचलतं टक्स नाही मारले तर। असे छोट्या छोट्या टिप्स असतात की आपण ब्लाऊज फिटिंगमध्ये का बसत नाही, व्यवस्थित का दिसत नाही, हे पण खूप महत्त्वाचं असतं की आपण कुठे काय चूक करतो हे लक्षात ठेवायचं। मी आता ब्लाऊज शिवून बरेच वर्ष झालेले आहेत, तरीसुद्धा माझ्याकडे ब्लाऊज भरपूर येतात आणि मी शिवतेसुद्धा। तुम्ही पण शिवत जा आणि आम्हाला पण सांगत जा की आम्ही व्हिडिओ कसा झाला, काय झालं, कमेंट्स करायला विसरू नका। झालेलं आहे, मी लेस लावून घेतली ब्लाऊजला। आपलं ब्लाऊज झालेलं आहे, बघू शकता। पंचकोनी गळा एकदम छान झालेला आहे, एकदम सोप्या पद्धतीने। थँक्यू।